नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 16 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आजपासून लोकसभा 2024 ची आचारसंहिता ही घोषित करण्यात आली आहे व निवडणुकीचा कार्यक्रम हा प्रसिद्ध करण्यात आला आहे। यामध्ये पुढील महिन्यापासून ही जी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे व निकाल हा आपला 4 जूनला लागणार आहे व नवीन पंतप्रधान हे आपले 4 जून नंतर विराजमान होणार आहेत। यामध्ये विशेषतः देशभरात मतदान प्रक्रिया ही 7 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। त्याचबरोबर विशेषतः महाराष्ट्रामध्ये 7 टप्पे या ठिकाणी करण्यात आले आहेत। त्यामध्ये विदर्भातील मतदान हे पहिल्या टप्प्यात होणार आहे। यामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या ठिकाणी 19 एप्रिलला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला मतदान प्रक्रिया ही सुरू होणार असून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्याचबरोबर चौथ्या टप्प्यामध्ये जी मतदान प्रक्रिया आहे ती आहे 13 मेला पार पडणार असल्याने नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, नगर या मतदारसंघांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तसेच पाचवा म्हणजे शेवटचा टप्पा जो आहे तो 20 मे 2024 रोजी पार पडणार आहे। यामध्ये खानदेशातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर